नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला दही थालीपीठ बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, ही 5 चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 5 चमचे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, 5 चमचे ही डाळीचं पीठ घेतलेलं आहे, चण्याच्या डाळीचं पीठ, आणि 6 ते 7 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तर तुमच्याकडे थालीपीठची भाजणी किंवा धपाटीची भाजणी जरी असेल ना, पीठ त्यानं केलं तरी चालेल, किंवा ह्यातले 2 कुठले पण जरी पीठ घेऊन जरी बनवलं तरी पण चालेल। वाडगं घेतलेलं आहे, त्यात आपण इथे पीठ टाकून घेऊया। नाचणीचं पीठ म्हणा हे असेल तरी पण चालू शकते। मिक्स करायचं थोडं थोडं, चमच्याच्या मापानं 2-2 3-3 चमचे करू शकता तुम्ही। आता आपल्याला टाकायचं ह्याच्यामध्ये दही। तर दही बघा, एक तसं घट्ट असं मस्त लागलेलं आहे। दही कसं लावायचं ह्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे। आपल्याला ही 1 ते 1.5 चमचा टाकायचा आहे। त्यात टाकायचं एकदम छोट्या आकाराचा कांदा एकदम असा बारीक कापून घेतलेला आहे, आणि थोडीशी कोथिंबीर। काय होतं, या गरमीच्या दिवसात खाऊ वाटत नाही ना, तसं झटपट काहीतरी नाश्त्याला म्हणा, जेवताना म्हणा जरी तुम्ही केलं तरी पण चालू शकते। छोटा 1 चमचा सफेद तीळ, थोडासा ओवा टाकायचा आपल्याला चोळून असा, हळद। आता ही 1 चमचा बघा, 4 हिरव्या मिरच्या आहेत, त्या 6 लसणाच्या पाकळ्या आहेत, त्या अर्धा इंच आलं आहे, थोडीशी कोथिंबीर आहे, आणि थोडंसं जिरे असं कुटून घेतलेलं आहे बघा। कुटून घेतलं की नाही की त्याची चव छान लागते। हिरवी मिरचीमध्ये लाल मिरची पण आहे, म्हणजे ताजीच आहे पण ती लाल पण टाकलेली आहे। धने पावडर बघा, असे दरदरे अर्धा चमचा। आता हे पहिलं फक्त मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून घेतले बघा व्यवस्थित असं चांगलं। ह्यामध्ये टाकायचे थोडीशी हिंग पावडर, 1-2 चिमूट टाकायचे, चवीनुसार टाकायचे मीठ। आता हे कालवून घेऊया। मिक्स करून घेतलेले आहे, त्यात टाकायचे थोडंसं तेल, हे गरम करून घेतलेलं तेल आहे, 1 चमचा टाकलेला आहे। आता हे मिक्स करून घेते। तेल टाकल्यानंतर मिक्स करून घेतलेलं आहे बघा। तर ह्याच्यामध्ये टाकणार आहे थोडं थोडं पाणी, आणि आता हे आपण मळून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे बघा, अशा पद्धतीत गोळा झाला। आता आपण बनवायला घेऊया। त्यासाठी बघा, एक कॉटनचा मलमली कपडा घेतलेला आहे। ह्याच्यावर कायम धपाटी थालीपीठ वगैरे करते, खूप साऱ्या रेसिपी कपड्यावर केलेल्या आहेत। स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, आणि ह्याला काय करायचं, पिळून चांगलं घ्यायचं। ह्याच्यात थोडंसं आपल्याला पहिलं पाणी टाकून घ्यायचं। की पाणी का टाकायचं, तर आपल्याला जेव्हा आपण थापतो ना त्या टायमालाच व्यवस्थित थापता आलं पाहिजे। आता ही तुम्ही लाटण्यानं सुद्धा लाटू शकता, आणि हातानं सुद्धा असं करू शकता, पण एकदम पातळ केले की नाही की अशा पद्धतीचं जे दही थालीपीठ असतं ना, ते चवीला 1 नंबर लागतं। करून बघा। काय तर गरमीच्या दिवसामध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या चटण्या, त्याच्याबरोबर हे थालीपीठ असं मस्त लागतं। करून बघायचं। आता हे मी थापून घेते पातळ एकदम बघा, अशा पद्धतीने एकदम पातळ थापून घ्यायचं, आणि त्याला असे मग छोटे छोटे होल करायचे। जेवढं पातळ थापता येईल तेवढं पातळ थापायचं। पॅन गरम करत ठेवला, त्याच्यावर थोडंसं मी तेल टाकून घेते, आणि तेल असं आपण पसरून घेऊया। गॅस केलेला आहे एकदम मी बारीक, कारण मिडियम गॅसवर मी गरम करत ठेवलं होतं। असं उचलायचं बघा, आणि असं टाकायचं। आता वरनं जर आपल्याला निघत नसेल तर असं थोडंसं पाणी टाकलं तरी चालतं, कारण पहिलं जर आपण पाणी टाकलं आहे ना ह्या कपड्यावर, तर मग ही पाणी टाकायची जरूरत पडत नाही। तर गॅस केलेला आहे मी परत मिडियम, थोडंसं असं तेल टाकून घ्यायचं। आणि आपल्याला जमत नसेल तर छोटे छोटे करायचे कपड्यावर, नाही तर मग प्लॅस्टिकच्या कागदावर जरी केले तरी चालतील। पण काय होतं माहिती आहे का, प्लॅस्टिकच्या कागदावर जर तुम्ही असं उलटून तव्यात जेव्हा टाकाल का नाही, तर प्लॅस्टिकचा कागद चिटकायची भीती असते। त्यासाठी असं कॉटनच्या कपड्यावर जर केलं तरी चालू शकतं। तर खालची साईड आपण पहिले भाजून घेऊया, चांगली पलटी करून घेऊया। ह्याच्यावर जर तुम्ही झाकण ठेवलं तरी चालतं बरं का। जेव्हा आपण टाकतो ना हे थालीपीठ, तर त्याच्यावर तुम्ही झाकण ठेवून 1-2 मिनटं जरी वाफ काढून घेतली तरी पण चालू शकतं। आता पलटी करून घेऊया, आणि खाली पलटी केल्यावर पण असं थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे बघा, अशा पद्धतीमध्ये। जे तुम्हाला तेल तूप जे आवडेल ते तुम्ही टाकून घेऊ शकता। आता खालची बाजू आपण भाजून घेऊया चांगली। खालची साईड आपण भाजली का बघूया। हे बघा, ही साईड तर किती छान भाजलेली आहे, खालची साईड पण अशी मस्त अशी भाजलेली आहे। जर तुम्ही टिफिनला पण नेऊ शकता, कुठं प्रवासाला जरी नेलं तरी 2 दिवस राहतात मस्त, आणि चवीला मस्त लागतात। तर अशा पद्धतीने मी बाकीचे बनवून घेते, आणि नंतर मी तुम्हाला दाखवते। थालीपीठ बघा बनवून झालेले आहेत, तेवढ्या पिठाचे बघा 5 झालेले आहेत, छोट्या आकाराचे। मोठ्या आकाराची जरी बनवली तरी पण तुम्ही चालू शकता। ते कशावर खायचे तुम्ही कमेंट कराल। ह्या 2 मिरच्या भाजलेल्या आहेत, ह्याच्याबरोबर तोंडी लावायसाठी। हा ठेचा आहे, ह्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे। सगळ्यांची लिंक ह्या रेसिपी खाली भेटेल। दही आहे बघा, हे ह्या साईडला बघा, ही वडापाववर जी आपण खातो ना ती चटणी, ही तुम्ही भाकरीवर चपातीवर कशावर बी खाऊ शकता। वरण भातावर तोंडी लावू शकता। लोणच्याच्या पण रेसिपी, लोणच्याची सगळं मी अपलोड केलेलं आहे। जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, आणि शेअर बी करा।